मसाल्याच्या डब्यातील मिरची आणि मसाला दोन्ही संपलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा तर मी मिरची मसाला डब्यामध्ये छान काढून घेतला. आज मी बनवणार आहे सोयाबीन वड्यांची भाजी, ती पण मसाल्याची. त्यासाठी आधीच मसाला काढला होता. छान फोडणी दिली. ज्या काही सोयाबीन वड्या होत्या त्या आधी भिजत टाकलेल्या, त्या पण टाकल्या. मस्त भाजी बनवली. एका बाजूला भात, एका बाजूला भाजी. भाकरी आणि चपाती आधीच करून ठेवलेली होती. स्वयंपाक होईपर्यंत भाजीपाला जो आहे तो पण आलेला. किचन वट्ट्यावरच तो ओतून घेतला आणि ते सेपरेट करून फ्रिजमध्ये लगेच ठेवून दिला. कारण फरची पुसलेली होती. किचनवर कंटिन्यू भांडे ही निघतच असतात. त्यामुळे किचन वाटा क्लीन होत असतो. त्यामुळे मी किचनवरच हा पसारा आवरून घेतला. भाजी रेडी झालेली. दिल का रिश्ता पिक्चर बघत-बघत मस्त जेवण केलं. पूर्ण पिक्चर बघितला आणि त्यानंतर जी भांडी आहे जेवणाची ती घासली. देवाची ताट तांबा ते पण मला क्लीन करून घ्यायचं होतं. कारण माझी भैय्या पावडर जी आहे ना ती संपलेली होती. आणि ही तांबा पितळाची भांडी मी भैय्या पावडरनेच क्लीन करते. मस्त निघतात आणि मेन म्हणजे मेहनतही जरा कमी लागते. ते छान क्लीन करून घेतलं. कालच मी हॉल क्लीन केलेला होता. तेव्हा पिलो कव्हर आणि कुशन कव्हर जे आहे सोफ्याचे ते क्लीन केलेले. हे जे काही पिलो कव्हर आहे ना, ते घेऊन खूप दिवस झाले. कुठे ठेवले हे मला माहितीच नव्हतं आणि आठवतही नव्हतं. फायनली काल मला ते पॉटमध्ये सापडले. म्हटलं चला आता हेच कुशन कव्हर आपण यूज करूया. हे पिलो कव्हर मी Mishoवरनं घेतलेलं आहे. खूप सुंदर अशी क्वालिटी आहे. तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल. नक्की चेकआउट करा. नवीन वस्तू घेतली की असंच त्यावर प्यार येतं. तुमच्या बाबतीत असं होतं का? नक्की कमेंट करा. बाय.